मित्रहो, बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी अत्यंत आवश्यक आहे। सर्व शेतकरी बांधव बीज प्रक्रिया करतात, परंतु आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे कार्बेंडाझिम आहे, थायरम आहे, थायमेथॉक्झम आहे। ही बुरशीनाशक आपल्याला आवश्यक आहेत पेरणीपूर्वी। आता माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन कंपनीचं बुरशीनाशक आहे, जो की संयुक्त बुरशीनाशक, म्हणजे याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं मिश्रण आहे। प्रति किलो बियाण्याला 5 ml याप्रमाणे आपण याची बीज प्रक्रिया करू शकतो, जेणेकरून उगवणशक्ती चांगली होते आणि पीक आपलं जो आहे हे कीड रोग मुक्त राहतं। सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। बीज प्रक्रिया करते वेळेस हलकीशी आपल्याला चोळायचं आहे, जास्त जोरामध्ये चोळायचं नाही, जेणेकरून बियाणाचं जे कवच आहे हे नाजूक कवच असतं। दुसरी पद्धत आहे बीज प्रक्रिया करायची, जी म्हणजे औषध लावणे आणि एखाद्या जसं पन्नी आहे, पन्नीमध्ये बियाणं टाकून असं खालीवर करायचं, जेणेकरून अलगद बियाणाला आपलं बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया होईल व बियाण्याचं कवचसुद्धा सुरक्षित राहील। बीज प्रक्रिया ही अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची करायची आहे, त्यानंतर आपल्याला जीवाणूखताची बीज प्रक्रिया करायची आहे। जीवाणूखतामध्ये आपल्याला रायझोबियम 10 मिली व 10 मिली ट्रायकोडर्मा हे सुद्धा आपण पेरणीपूर्वी लावू शकतो, जेणेकरून आपलं नत्र स्थिरीकरण होतं। अनेक गावामध्ये कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी हे बीज प्रक्रियाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना जनजागृती करत आहेत। सेलू तालुक्यामधील सहाय्यक कृषी अधिकारी हे गाव पातळीवर विविध शेतकरी सभाच्या माध्यमातून बीज प्रक्रियेचं जनजागृती कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना माहिती सांगत आहेत।